नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये एक आईस्क्रीमची डब्बी दिसत असेल, डिवायडर दिसत असेल, धाग्याचा रील दिसत असेल आणि कैची दिसत असेल। तर तुम्हाला वाटत आहे की काय बनवत आहे। तर आपण असं आईस्क्रीमच्या डब्यांपासून बघा घरच्या सजावटीसाठी काहीतरी आपण वस्तू बनवतच असतो, काही ना काही डेकोरेशन करतच असतो आपल्या घरी। तर आज मी थोडं वेगळं बनवत आहे मैत्रिणींनो। वेगळं म्हणजे असं की ते तुम्हाला पण बनवता येतं, पण आज म्हटलं मला आयडिया आली आणि म्हटलं आपण त्याचा व्हिडिओ बनवायचा। तर बघा, आज आपण आईस्क्रीमच्या डबीपासून पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आपण एक DIY बनवणार आहोत। DIY किंवा बघा ऑर्गनायझर म्हणा किंवा असं काहीतरी आपण बनवत आहोत आज। तर बघा, ॲक्च्युली मीच बनवत होते, पण माझा मुलगा म्हणाला की आई मी बनवते। तर बघा, त्याला असं बनवायची भारी आवड आहे, तो काही ना काही करतच असतो। सेंचुरी पेपरपासून तर खरड्यांपासून काही ना काही बनवतच असतो। तर आज तो म्हणाला की मीच बनवतो। तर मी म्हटलं बरं ठीक आहे, बनव। तर बघा, अशा प्रकारे तो आता आईस्क्रीमच्या डबीला त्याने 4 साईडला गोल साईडला बघा छिद्र पाडून घेतलेले आहेत आणि त्यातून तो आता धागा काढून घेत आहे आणि धागा अशा प्रकारे बांधून घेत आहे। तर धागा आपल्याला कोणता घ्यायचा आहे, जो वाकळ शिवाचा आपला धागा आहे ना मजबूत, तो घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण 2-3 गाठा पाडून घ्यायचे आहे। तर आपला धागा आणि गाठ व्यवस्थित पक्की बसून जाते आणि धागा पण मजबूत राहतो। तर अशा प्रकारे आपल्याला 4 किंवा 5 साईडला आपल्याला धागे बांधून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं जे आईस्क्रीमची डबी आहे ना ती समतोल राहते, सरळ आपल्या अशी बसते ती व्यवस्थित, किंवा अशी आपण लटकवलीसुद्धा तरी ती वाकडी तिकडी होत नाही, सरळ आपली व्यवस्थित राहते। तर अशा प्रकारे बघा, तो व्यवस्थित असा धागा बांधून त्याला तयार करून घेत आहे बघा। तर अशा प्रकारे आपण काहीतरी करू शकतो पशुपक्ष्यांसाठी। तर बघा, आता त्याचं झालेलं आहे पूर्ण धागे बांधून, आणि त्याने असं बघा अशा प्रकारे डब्बी आता उलटी करून तो धागे असा पकडून त्याला आता गाठ बांधून घेत आहे। तर 2-3 गाठा बांधल्या की व्यवस्थित असं लॉक होऊन जातं, म्हणजे ती गाठ आहे ना पक्की होऊन जाते। तर हे मी आता लटकवणार आहे माझ्या घरासमोरच्या बागेमध्ये। तर मी छोट्याशा जागेमध्ये बाग तयार केलेली आहे आणि त्या बागेमध्ये मी हे DIY लटकून घेणार आहे पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी। तर बघा, अशा प्रकारे आपलं हे आता तयार झालेलं आहे। तर आपण असंच काहीतरी बनवू शकतो, कारण आता उन्हाळा लागला आहे मैत्रिणींनो, आणि पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ते इकडे तिकडे भटकत असतात। तर असं जर आपण झाडांमध्ये किंवा भिंतीवर असं भांडं ठेवूनसुद्धा दिलं तरी पण आपलं चालते मैत्रिणींनो। तर अशा प्रकारे आपण पशुपक्ष्यांसाठी बनवू शकतो। तर बघा, चला आता आपली बाग बघूया। तर बघा, ही माझी बाग आहे मैत्रिणींनो, छोट्याशा जागेतच मी तयार केलेली आहे, फुलं झाडं लावलेली आहेत। आणि या बागेला बघा, याचा जो पालापाचोळा पडतो, कचरा पडतो, ते सर्व कामे त्यांना सावरणे, साफ करणे, हे सर्व कामे माझ्याकडेच असतात। आणि ती कामे मी आनंदाने करते। आणि आता बघा, संध्याकाळ झालेली आहे, मी झाडांना पाणी घालून घेत आहे। तर ही कामेसुद्धा मला आवडीने मी करते आणि वेळात वेळ काढून 10 मिनटासाठी तरी वेळ काढून मी करते। तर बघा, असं मी झाडांमध्ये असं लटकवून घेतलेलं आहे बघा, हे DIY अशा प्रकारे मी लटकून घेतलेलं आहे। तर यामध्ये मी पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे पक्ष्यांसाठी। तर पक्षी येतात आणि दुपारी ऊन असते ना, तर दुपारी त्यांना तहान लागते। तर अशा प्रकारे त्यांना झाडांची सावलीसुद्धा भेटते आणि त्यांना पाणीसुद्धा मिळते आणि पाणीसुद्धा थंड राहतं या झाडांच्या सावलीमध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही DIY बनवून पशुपक्ष्यांसाठी त्यांना उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी मदत करू शकता। तर कसा वाटला हा व्हिडिओ मैत्रिणींनो? युजफुल वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींनो। तर अशा प्रकारे बघा, वरतीसुद्धा मी ही झाडे आहे ना, तर याच्यावरतीसुद्धा एक सीताफळाचं झाड आहे, त्याच्यावरती मी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवलेलं आहे बघा। तांदूळाच्या कण्या वगैरे त्यात टाकून ठेवलेल्या आहे त्यांच्या खाण्यासाठी। तर त्या पक्ष्यांना अन्नसुद्धा मिळतं आणि थोडंसे खातातसुद्धा, आणि येथे झाडांच्या सावलीत ते पाणीसुद्धा पितात। तर कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींनो? आवडला असल्यास एक लाईक नक्की करा मैत्रिणी।
आणि जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींनो, कारण हा व्हिडिओ पाहून इतरही काही जण असेच DIY बनवतील आणि पशुपक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी मदत होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.